तुमची पण टाच सतत दुखत आहेत का, ह्याची महत्त्वाची 3 कारणं असतात। पहिलं कारण, जर तुम्हाला कॅल्केनियर स्पर झाला आहे। दुसरं, जर तुमच्या शरीरात युरिक ॲसिड वाढलेलं आहे, त्यामुळे तुमची टाच ही दुखायला लागते। जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यावर बेडवरनं पाय खाली ठेवता, तेव्हाच ते खूप असहनीय असं वेदना व्हायला लागलेल्या असतात आणि तुमची टाच दुखायला लागते। काही काळ चालल्यावरती बरी होत असते। तिसरं म्हणजे प्लॅंटर फसायटिस, ह्या स्नायूला जर सूज आलेली असेल तर त्याने सुद्धा तुम्हाला टाचदुखीचा त्रास होणार आहे। कारण काय, हा जो स्नायू आहे ना, तो टाच आणि पायाची बोटं यांना जोडत असतो। तो शॉक ॲब्झॉर्ब करण्याचं काम करत असतो। पण काही कारणामुळे जर ह्या स्नायूला जर सूज आलेली असेल तर मात्र तुम्हाला टाच दुखायला लागते। अशा वेळेस आयुर्वेदानुसार ह्याला वातकंटक असं म्हटलेलं आहे। वातकंटक होण्याची महत्त्वाची कारणं म्हणजे तुमच्या शरीरात वात वाढलेला असतो, चुकीचा आहार ह्याचं सेवन करणं, तसंच रात्रीचं जागरण करणं, विरुद्ध आहाराचं सेवन करणं, तसंच हार्ड सरफेसवर सतत चालणं होत असेल, तुम्ही ट्रेकिंग करत असाल तर त्यामुळे सुद्धा तुमची टाच दुखू शकते। आयुर्वेदानुसार ह्याला साधे सोपे तुम्ही उपाय करू शकता। पहिला उपाय म्हणजे तुम्ही एक वीट घेऊ शकता, ती थोडी गरम करून त्याच्यावर तुम्ही एक मलमल कापड ठेवू शकता आणि त्याच्यावर तुमची टाच ठेवू शकता की ज्याने त्याला वृक्षस्वेद मिळणार आहे आणि त्यामुळे तुमची टाच दुखायची थांबू शकते। दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला तिथे अग्निकर्म करता येतं। आयुर्वेदानुसार जे सांगितलेलं अग्निकर्म आहे ते तिथे केल्यावर तुम्हाला पेन रिलीफ होण्यासाठी मदत होत असते। तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला टाचेला रोज तेल लावायचं आहे की ज्याने तिथे वाढलेला वात किंवा अडकलेला वात निघून जाण्यासाठी मदत होणार आहे। तसंच जर स्नायूंना सूज आली असेल तर ती सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे। तर हे उपाय तुम्ही नक्की करा आणि अशाच आयुर्वेदिक हेल्थ टिप्ससाठी मला नक्की फॉलो करा।